life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need. नमस्कार मित्रांनो, ब्लॉग विथ श्रीमध्ये मी श्रीकांत आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। तर आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे आपल्या सगळ्यांसाठी, जे कोणी ओला उबरमध्ये गाड्या चालवतात किंवा कमर्शियल गाड्या चालवतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। कारण हे 4-5 दिवसापूर्वी मी सगळं एक्सपिरियन्स केलेला आहे, तो माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत मी शेअर करतोय। माझ्या गाडीचं परमिट संपलं आहे आणि ते मला रिन्यू करायचं होतं। तर त्यासाठी मी परमिट रिन्यू करण्यासाठी ज्या काही गोष्टी केल्या आणि त्याच्यामध्ये मला काय काय प्रॉब्लेम आले तर ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये ज्यावेळेस तुमचं परमिट रिन्यू करायचं असेल हे प्रॉब्लेम तुमच्यासमोर येऊ नयेत, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, याच्यामध्ये खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला समजणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे मी ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 3-3.5 ड्रायव्हर एकत्र आहेत, पण मी त्या ग्रुपवरती पाहतोय दररोज किमान कमीत कमी 4 ते 5 ॲक्सिडेंट झालेले असतात आपल्या कमर्शियल गाड्यांचे, की मदतीसाठी तिथे ते मेसेज केलेले असतात। तर म्हणजे सांगायचा उद्देश माझा हाच आहे की फक्त म्हणजे आपण गाड्या तर घेतोय, पण आपण पूर्णपणे ट्रेन आहोत की नाही ते पण बघणं तेवढंच गरजेचं आहे। गाडी घेणं सोपं आहे, 1-1.5 लाख रुपये असेल तर आपण गाडी घेऊ शकतो, त्याच्यानंतर ती सांभाळणं किंवा ती ड्राईव्ह करणं ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत। आपल्यात कॉन्फिडन्स किती आहे ते पण बघणं गरजेचं आहे। मी पाहतोय की बरेच जण आता ड्रायव्हिंग स्कूलमधून बाहेर निघतात, कमर्शियल गाडी घेतात आणि रोडवरती चालतात, आणि बऱ्याच म्हणजे जेवढे पण ॲक्सिडेंट होत आहेत ते जवळजवळ 70 ते 80% फक्त नवीन गाड्यांचे ॲक्सिडेंट होत आहेत। कारण फक्त एवढंच आहे की आपल्याला एक्सपिरियन्स नाही ड्रायव्हिंगचा आणि आपण गाडी तर घेतली आणि मग ती चालवतो रोडवरती, पण रोडवरती गाडी चालवणं वाटतं तेवढं सोपं नाही। आता तुम्ही रील पण पाहत असताना बऱ्याच वेळा असं दिसतं की म्हणजे व्हिडिओमध्ये किंवा रीलमध्ये हा बिझनेस खूप भारी वाटतो, पण ज्यावेळेस आपण ड्रायव्हरच्या स्टेअरिंगवरती बसतो त्याच वेळेस आपल्याला समजतं की याच्यामध्ये पण किती प्रॉब्लेम्स असतात। कारण 1-2-3 सेकंदाची जी चुकी असते ती आपल्यासाठी खूप नुकसान करून जात असते। म्हणजे त्याच्यामध्ये जर एखादा ॲक्सिडेंट झाला तर त्याच्यामध्ये आपलं आर्थिक नुकसान पण होतं, पण आर्थिक नुकसान आपण आजचं उद्या भरून काढू शकतो, परंतु जर आपल्या शरीराला काही दुखापत झाली किंवा दुसऱ्या काही गोष्टी झाल्या तर याचा त्रास आपल्याला स्वतःला पण होतो आणि आपल्या फॅमिलीला पण होतो। तर त्याच्यामुळे मी एवढंच सांगेन मित्रांनो, जे कोणी नवीन बिझनेस करण्याचा विचार करत आहेत तर त्यांनी एकदा स्वतःकडे बघा की आपल्याला ड्रायव्हिंग कितपत व्यवस्थित जमते। एकतर जमत नसेल तर जोपर्यंत तुमच्यात कॉन्फिडन्स येत नसेल किंवा तुम्ही पूर्णपणे स्वतःला ट्रेन झालो आहे असं समजत नसाल तोपर्यंत गाडी रोडवर घेऊ नका। कारण खूप वाईट वाटतं ज्यावेळेस एखादा माणूस नवीन गाडी घेतो आणि त्याची 1-2 महिन्यामध्येच ॲक्सिडेंट होतो, तर खूप वाईट परिस्थिती होते त्याच्यावरती। कारण आता काल परवा जो ॲक्सिडेंट झाला भक्तिशक्तीच्या समोर, ती डिझायर तर अक्षरशः चंदामेंदा झाला आणि त्या ड्रायव्हर भावाचे पण दोन्ही पाय निकामे झालेत अशी चर्चा ऐकली। त्याच्यामुळं जे कोणी गाड्या घेत आहेत आपल्याकडे बघा अगोदर, आपल्याला ड्रायव्हिंग खरंच जमते का, ड्रायव्हिंग जमत असेल तरच गाडी घेण्याचा विचार करा। आणि ॲक्सिडेंट हा फक्त आपल्या एकाच्या चुकीमुळे होत नसतो, कधी कधी समोरच्याच्या चुकीमुळे सुद्धा आपलं नुकसान होतं, कधी कधी आपल्या चुकीमुळे समोरच्याचं पण नुकसान होतं। तर ॲक्सिडेंट ही अशी गोष्ट आहे ती 2-3 सेकंदामध्येच होते, परंतु भरपूर नुकसान करून जाणारी गोष्ट आहे। त्याच्यामुळे ज्या पण वेळेस आपण गाडीच्या स्टेअरिंगवरती असतो त्यावेळेस एकदम डोकं शांत ठेवून चालणं खूप महत्त्वाचं असतं। तर जर आपल्या गाडीचा कधी ॲक्सिडेंट झाला तर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपल्या गाडीचे डॉक्युमेंट्स। तर डॉक्युमेंट्सबद्दलचा मी व्हिडिओ याच्या अगोदर बनवलेला आहे, ज्यांनी कोणी पाहिला नसेल त्यांनी आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन एकदा चेक करा। तर सगळ्यात महत्त्वाचे असतात ते आपल्या गाडीचे डॉक्युमेंट्स, कारण ज्यावेळेस आपल्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो किंवा गाडीचं नुकसान होतं त्यावर ते पूर्ण म्हणजे त्याची भरपाई घेण्यासाठी आपण गाडीचा इन्शुरन्स काढलेला असतो, आणि तो इन्शुरन्स जर गाड्या नवीन असतील म्हणजे ज्या गाडीला 1 वर्ष कंप्लीट झालं नाही त्यांचे तर डॉक्युमेंट्स पूर्णपणे क्लिअर असतात, परंतु ज्यांच्या गाड्या 1-2-3 वर्षाच्या झालेल्या आहेत त्यांचे डॉक्युमेंट्स मला तर वाटतं 70 ते 80% गाड्यांचे डॉक्युमेंट्स कंप्लीट नसतात। आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस आपल्यावरती अशी एखादी ॲक्सिडेंटची वेळ येते त्यानंतर आपल्याला वाटतं की यार मी हे डॉक्युमेंट क्लिअर करायला पाहिजे होते। तर आपल्या कमर्शियल गाड्यांचे डॉक्युमेंट क्लिअर असणं खूप गरजेचं असतं। तर 1 वर्षानंतर जे काही इन्शुरन्स असतो, मला वाटतं मार्केटमध्ये खूप साऱ्या इन्शुरन्स पॉलिसी देणाऱ्या कंपन्या आहेत, परंतु मला तरी असं वाटतं की
आपली गाडी ज्या कंपनीची आहे म्हणजे ज्या शोरूममधून आपण गाडी घेतलेली आहे त्या शोरूममधूनच इन्शुरन्स घेतलेला हा कधी पण चांगलं. कारण ज्यावेळेस आपण क्लेम करतो त्यावेळेस म्हणजे इन्शुरन्स क्लेम करतो त्यावेळेस आपल्याला शोरूमवाले पूर्णपणे मदत करत असतात. त्याच्यामुळं तुम्ही पण जास्तीत जास्त म्हणजे माझे तर इथून पाठीमागचे सगळे इन्शुरन्स मी मारुती सुझुकी शोरूममधूनच घेतलेले आहेत. आणि तुमच्या पण समजा हुंडाची गाडी असेल किंवा दुसरी XYZ कंपनीची गाडी असेल, शक्यतो आपण शोरूममधूनच इन्शुरन्स पॉलिसी रिन्यू करायची आहे जी काय असेल ती. आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर ना आपण शोरूममध्ये गाडी घेऊन गेलो तर वेळ तर लागतोच. कुठल्याही गाडीचा ॲक्सिडेंट झाला तरी शोरूमवाले सुद्धा कमीत कमी 15 ते 20 दिवस गाडी काय आपली रिपेअर करून देत नाहीत. डिपेंड ऑन आपल्या गाडीचं नुकसान किती झाले त्याच्यावरती. थोडंफार असेल तर लवकर भेटते गाडी, पण जास्त प्रमाणात जर गाडीचं नुकसान झालं असेल तर गाडीला कमीत कमी एक 10 ते 15 दिवस आपल्याला भेटणार नाही असं धरून चालावं लागतं आपल्याला. तर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे गाडीचा इन्शुरन्स. मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट टाकतो म्हणजे आपल्या गाडीचे इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट्स काय काय क्लिअर पाहिजेत. तर ते डॉक्युमेंट क्लिअर असतील तरच आपला इन्शुरन्स क्लेम होणार आहे, अन्यथा आपला इन्शुरन्स क्लेम होणार नाही. तर ज्यावेळेस आपण इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी शोरूमला किंवा एखाद्या गॅरेजला जातो त्यावेळेस आपल्याला डॉक्युमेंट्स काय काय लागतील ते सगळ्यात अगोदर आपण पाहूया. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे सगळ्यात अगोदर इन्शुरन्स पॉलिसी आपली लागेल, गाडीचा RC बुक लागेल, ड्रायव्हिंग लायसन लागेल आणि आधार कार्ड पॅन कार्ड ज्याच्या नावावरती गाडी असेल त्याचं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला शोरूममधून एक फॉर्म दिला जातो इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं असतं ॲक्सिडेंट वगैरे कसा झाला, टायमिंग कसा झाला, ते सगळ्या गोष्टी फिल करायच्या असतात त्याच्यामध्ये. ते पूर्ण होतं आणि FIR लागतो. FIR त्याच केसमध्ये लागतो ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाल्यानंतर समोरची व्यक्ती एखादी त्याच्यामध्ये डेड झाली असेल किंवा गाडीला आग लागली असेल किंवा चोरी झाली असेल त्यावेळेस FIR असणं गरजेचं आहे. अन्यथा शोरूमवाले विचारतात एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये FIR वगैरे आहे का, तर शक्यतो लागत नाही. अदरवाईज आपण दुसरे काम करू शकतो. ज्यावेळेस ॲक्सिडेंट होतं त्यावेळेस जे स्पॉट फोटोज असतात ते पण काढून घ्यायचे पहिल्यांदा. आणि तेवढे जरी असतील तरी पण इन्शुरन्स क्लेमसाठी बास होतात. तर दुसरे अजून आपल्याला जे डॉक्युमेंट महत्त्वाचे असते म्हणजे टॅक्स रिसिप्ट पाहिजेत, म्हणजे आपण रोड टॅक्स भरलेला पाहिजे गाडीचा, परमिट पाहिजे व्हॅलिड, फिटनेस पाहिजे व्हॅलिड आणि जो कोणी आपला XYZ टूर्स अँड ट्रॅव्हलचा स्टॅम्प असतो तो स्टॅम्प पाहिजे. या सगळ्या गोष्टी असतील तरच आपल्या गाडीचा इन्शुरन्स क्लेम पास होणार आहे. अन्यथा एखादी जरी गोष्ट नसेल तुमच्याकडे तर तो गाडीचा इन्शुरन्स क्लेम पास होत नाही. अजून एक दुसरी गोष्ट, मी आत्ता डिझायरचं परमिट संपलं म्हणजे 7 मेला मला वाटतं काहीतरी परमिट संपलंय, तर ते मला रिन्यू करायचं होतं. तर परमिट रिन्यू करण्यासाठी अजून दुसरे कुठले डॉक्युमेंट लागतात, तर त्याच्यासाठी आपल्याला प्रोफेशनल टॅक्स भरला असेल तरच आपलं परमिट रिन्यू होतं. तर प्रोफेशनल टॅक्स काय चीज आहे भरपूर जणांना माहिती नाही आणि भरपूर जणांना माहिती पण आहे. तर प्रोफेशनल टॅक्स हा कसा भरायचा मी तुम्हाला अगोदर सांगतो. प्रोफेशनल टॅक्स हा 1 वर्ष, ज्यावेळेस तुमच्या गाडीला 1 वर्ष कंप्लीट होईल त्याच्यानंतर तो स्टार्टिंगला आपण भरलेला असतो आणि 1 वर्षानंतर आपल्याला काय करायचं आहे, जर MH12 किंवा MH14 जे असतील तर MH12 मध्ये, आता मी ह्या गाडी MH12 मधली आहे तर मी स्वतः जाऊन RTO ऑफिसला प्रोफेशनल टॅक्स भरला होता. आता जे माझा मित्र ऑलरेडी इथं नाही, तो परदेशात जॉबला आहे, पण त्याची गाडी सध्या माझ्याकडे आहे आणि त्यांनी फिटनेस आत्ता पाठीमागच्या वर्षीच केलं होतं. परंतु आता परमिट संपलं, म्हणजे परमिट आपल्याला ज्यावेळेस आपण गाडी खरेदी करतो त्यावेळेस आपल्याला 5 वर्षाचं परमिट भेटतं आणि 5 वर्षानंतर परत आपण ते 3 वर्षाचं आपलं रिन्यू होतं. तर त्याचं परमिट संपलं आता 5 वर्षाचं, आता 3 वर्षाचं मला रिन्यू करतोय मी ते. तर परमिट रिन्यू करण्यासाठी पहिल्यांदा लागतात प्रोफेशनल टॅक्स भरला की नाही आपण. तर याच्या अगोदर त्यांनी टॅक्स भरला होता की त्याला फसवलं तिथं RTO एजंटने माहिती नाही, कारण एक सुद्धा रिसिप्ट त्याच्याकडे नव्हती. इथून पाठीमागचा म्हणजे 2019ची गाडी येते, तर 2019 ते 2024 पर्यंत प्रोफेशनल टॅक्स भरलेली एक सुद्धा रिसिप्ट नव्हती त्याच्याकडे. ज्यावेळेस मी प्रोफेशनल टॅक्स काढायला गेलो त्यावेळेस त्यांनी मला टॅक्स डायरेक्ट म्हणजे 2020 ते 2025 पर्यंतचा काढून दिला. तर आपल्याला प्रोफेशनल टॅक्स दरवर्षी 1000 रुपयाचा असतो, परंतु म्हणजे ते 6000 रुपये 2019 ते 2025 पर्यंत 6000 रुपये. त्याच्यावरती इंटरेस्ट लागला मला 3700 रुपयाचा आणि पॅनल्टी लागली 3600 रुपयाची. म्हणजे जिथे 6000 रुपये आपल्याला भरायचे होते तिथे मी जवळजवळ 13300 रुपये भरले. प्लस जिथं आपण टॅक्स पे करतो म्हणजे जिथं आपण टॅक्स पे करतो ते परत पर इयर 100 रुपये
टॅक्स भरण्यासाठी घेतात. तर असे मिळून 14,000 रुपये गेले म्हणजे प्रत्येक वर्षी. तर हेच सांगतो मी प्रोफेशनल टॅक्स कसा भरायचा. तर ज्यावेळेस आपण MH12च्या RTO ऑफिसला जातो, आपण स्टेअरकेसवरनं म्हणजे जिन्यावरनं आतमध्ये गेल्या गेल्या राईट साईडला खाजगी गाड्यांचं काम चालतं आणि लेफ्ट साईडला आपल्या ज्या कमर्शियल गाड्या असतात त्यांचं काम चालतं. तर प्रोफेशनल टॅक्सची खिडकी कुठे आहे, ज्यावेळेस आपण एंट्री करतो आतमध्ये तर समोरच 6 नंबरची खिडकी एक आहे, तिथे प्रोफेशनल टॅक्स भरला जातो. आणि जर तुमची गाडी 1 वर्ष कंप्लीट झालं नसेल तर तुम्हाला आता भरायची गरज नाही, पण 1 वर्षानंतर तुम्हाला प्रोफेशनल टॅक्स भरायचा आहे. तर प्रोफेशनल टॅक्स तिथं 6 नंबरच्या खिडकीत गेल्यानंतर तुम्ही त्यांना सांगायचं की प्रोफेशनल टॅक्स मला भरायचा आहे. तुमचा जो पॅन कार्ड नंबर आहे जर तुम्ही त्यांना दिला तर ते तुम्हाला एक रिसिप्ट देतील की तुमचा म्हणजे चालू वर्षाचं जर तुम्हाला भरायचं असेल तर 1,000 रुपयाचं ते काहीतरी एक चलन देतात. ते चलन आपल्याला घेऊन आता MH12च्या RTOला बॅक साईडला तिथे गाड्या लागल्या, पहिल्या फ्रंट साईडला लागायच्या पण त्या गाड्या आता बंद केल्या, तर बॅक साईडला गाड्या लागतात. त्यांच्याकडे जायचं, महा ई सेवा केंद्र, तिथं 2-3 म्हणजे 5-6 जण बसलेले असतात. तर त्यांना म्हणायचं की मला प्रोफेशनल टॅक्स भरायचा आहे. ते प्रोफेशनल टॅक्स भरण्यासाठी 100 रुपये घेतात. तर मग तिथं जे टॅक्स भरतो आपण ते रिसिप्ट आणि 6 नंबर खिडकीतून आपल्याला जे कागद दिला होता त्यांनी म्हणजे टॅक्सची अमाऊंट तो कागद, तर ते कागद म्हणजे ज्यावेळेस आपण पैसे पे करतो, टॅक्स पे करतो, त्यानंतर परत ते रिसिप्ट आणि कागद घेऊन परत 6 नंबर खिडकीला यायचं आणि त्यांच्याकडनं तिथं सही शिक्का घ्यायचा. सही शिक्का घेणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यावरती. तर तुम्ही सही शिक्का नाही घेतला तर ते आपण पैसे भरले याचा काहीच उपयोग होणार नाही. तर सही शिक्का पहिला घ्यायचा आपल्याला. मग त्याच्यानंतर आता मी परमिट रिन्यू करतो, तर परमिट रिन्यूची मी तुम्हाला प्रोसेस सांगतो. प्रोफेशनल टॅक्स पहिला क्लिअर पाहिजे. प्रोफेशनल टॅक्स आपण जर भरला असेल तर मग पुढं आपलं परमिटसाठी अप्लाय करू शकतो आपण. एजंट वगैरे कोणी पण करू शकता, कारण ज्यावेळेस आपण स्वतः करतो त्यावेळेस खूप वेळ लागतो. तर मी पण एजंटलाच दिलेला आहे. तर मी आता प्रोफेशनल टॅक्स भरला. मी तुम्हाला इथं स्क्रीनशॉट पण टाकतो की पावती कशी असते आणि त्याचा सही शिक्का कसा घ्यायचा आपल्याला, तुम्हाला समजून जाईल म्हणजे ते कसं असतं काय असतं. तर परमिटला आता मी परमिट रिन्यू करण्यासाठी दिलेलं आहे आणि परमिट रिन्यू केलं की मला ऑथोरायझेशन पण काढायचं आहे. म्हणजे मी आता गाडी सध्या एक 8 ते 10 दिवस झाले मी चालवतच नाही, कारण पहिलं म्हणलं डॉक्युमेंट आपले क्लिअर असणं, कारण रोडवरती चालताना आपल्यावरती कधी कोणती वेळ येईल सांगू शकत नाही आणि ती वेळ बघूनच मी आता सध्या गाडी चालवत नाही. त्याच्यामुळे म्हणलं पहिल्यांदा डॉक्युमेंट क्लिअर करू आणि त्यानंतरच आपण गाडी रोडवरती आणू. तर मित्रांनो, गाड्या तर घेतोय आपण नवीन ते ठीक आहे, परंतु आपली ड्रायव्हिंग जर कॉन्फिडन्स तुम्हाला ड्रायव्हिंगचा असेल तरच रोडवरती गाडी घ्या, अन्यथा थोडे दिवस थांबून कॉन्फिडन्स आल्यानंतर गाडी रोडवरती घ्या. दुसरी गोष्ट, आपल्या गाडीचे डॉक्युमेंट्स क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. कमर्शियल गाडी म्हणजे डॉक्युमेंट्स अप टू डेट क्लिअर पाहिजेत, अन्यथा आपल्याला दररोज म्हणजे ट्रॅफिकवाल्यांनी जरी पकडलं तरी त्याचा पण खूप त्रास असतो. आणि बाकीच्या गोष्टी ज्यावेळेस आपल्यासोबत म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे एखादा अपघात होतो त्यावेळेस सुद्धा इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी पूर्ण डॉक्युमेंट आपले सगळे क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. तर डॉक्युमेंट क्लिअर ठेवा, त्याच्यासोबत ड्रायव्हिंग आपली एकदम क्लीन ठेवा, तरच आपल्याला या बिझनेसमध्ये आहे. नाही तर कधी कधी जास्त आपण म्हणजे पळण्याच्या नादामध्ये डॉक्युमेंट्स कुठले एक्सपायर झाले ते आपल्याला समजत नाही. कारण माझ्या पण बाबतीत तसंच होतं आता, कारण 7 मेला माझं परमिट संपलं. ॲक्च्युली ही गाडी आता मित्राची असल्यामुळे त्याचं काय मला एवढं माहिती नव्हतं, पण 7 मेला परमिट संपल्यानंतर मी ज्यावेळेस परमिट रिन्यू करण्यासाठी सगळ्या गोष्टी करायला लागलो त्यावेळेस मला पण सगळ्या गोष्टी समजल्या. तर त्या तुमच्याशी शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. मला तर वाटतं मी सगळी जेवढी माहिती तुम्हाला द्यायची होती तेवढी माहिती मी दिलेली आहे. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.